नमस्कार. मी प्राची राजाराम, ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ. सर्वांना मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु हा संस्कृत शब्द जरी असला तरी त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो अंधार आणि अज्ञान. अंधार आणि अज्ञान याच्या पलीकडे नेऊन ठेवणारा म्हणजेच प्रकाशाच्या दिशेने आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणजेच गुरु. आपले पहिले गुरु ते म्हणजे आपले आई वडील. त्यानंतर गुरु जो आपल्याला जीवनामध्ये कसं जगायचं, कशा पद्धतीने आपण आपलं जीवन व्यतीत करू शकतो याचं सखोल मार्गदर्शन करणारा आणि आपल्या पायावर आपल्याला उभा करणारा गुरु म्हणजेच आपले आध्यात्मिक गुरु असतील अथवा आपले शैक्षणिक गुरु. शैक्षणिक गुरु म्हणजेच या दिवशी या गुरूंना विद्यार्थ्यांकडून पूजले जाते. अगदी त्या पद्धतीनेच आपल्या संपूर्ण भारतभर हा जो सण आहे तो भावनांचा आणि विश्वासाचा असा सण आहे. त्यामुळे अशा गुरूंना शतशः मी नमन करते. तर आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला पूजाविधी कशी करावी. सकाळी लवकर उठून आपली नित्य कामे आटपून घ्यावी, जसे की आंघोळ करणे, पूजाविधी करणे. त्यानंतर पोशाख उत्तम करावा, तो स्वच्छ असावा. व्यासजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिवा बत्ती लावून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. तसेच आपल्या गुरूंना खुर्चीवर बसवून त्यांना प्रणाम करून पुष्पहार अर्पण करावा. तसेच रोख स्वरूपात दक्षिणा देऊन त्यांना फलाहार देखील करावा. तर आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमा साजरी करण्याची शुभ वेळ कोणती. तिथी म्हणजेच पौर्णिमा सुरू होण्याची वेळ दिनांक 20 जुलै 5:59 संध्याकाळी ते 21 जुलै दुपारी 3:36 पर्यंतचा मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये अवश्य तुम्ही आपल्या गुरूंना नमन करून त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या. तर अशा पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे गुरुपौर्णिमेचं महत्त्व, त्याचं व्रत कसं करावं आणि कशा पद्धतीने साजरा करावा.